श्री स्वामी समर्थ. आयुष्यात माणूस कितीही मोठा झाला, कितीही पैसा कमवला तरी दिवसाच्या शेवटी त्याला समाधान फक्त आपल्या माणसामध्येच मिळतं. पण आजकाल एक गोष्ट खूप दिसते. बाहेरच्या लोकांसमोर आपण गोड बोलतो, त्यांना आनंद देतो, पण घरच्याशी मात्र रागाने, कडू शब्दाने वागतो. श्री स्वामी समर्थ सांगतात, घरच्यांना दुखवून बाहेरच्यांना आनंद देणं हे कधीच सुख देत नाही. कारण जग तुमच्यासोबत फक्त वेळेपुरतं असतं, पण घरातील माणसं आयुष्यभर तुमच्यासोबत उभी असतात. आईवडील जे स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपल्याला मोठं करतात, भाऊ बहीण जे आपल्या आनंदात आनंद शोधतात, आणि जीवनसाथी जो प्रत्येक संकटात आपल्या पाठीशी उभा राहतो. जर हीच माणसं आपल्या शब्दांनी दुखवली तर बाहेरचं कौतुक कधीच मनाला शांतता देऊ शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, घरात प्रेम असेल तर जीवनात सुख आपोआप येतं. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, घरच्यांशी प्रेमाने बोला, त्यांचा आदर करा. कारण घरातील माणसं खुश राहतील तर देवसुद्धा तुमच्यावर खुश राहतील. माणूस दिवसभर जगासाठी धावत असतो, कोणाला खुश करण्यासाठी, कोणाकडून कौतुक मिळवण्यासाठी, तर कोणाला आपली किंमत दाखवण्यासाठी. म्हणून श्री स्वामी समर्थ सांगतात, आई जी स्वतः उपाशी राहून तुम्हाला भरवते, वडील जे स्वतःच्या स्वप्नाचा त्याग करून तुमचं भविष्य घडवतात, आणि आपण काय करतो, कधी कधी त्यांच्याशीच मोठ्या आवाजात बोलतो, त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो. एका क्षणाचा राग आयुष्यभराची जखम देऊन जाते. म्हणूनच लक्षात ठेवा, घरातील माणसं जर खुश असतील तर जीवनातील अर्धी संकट आपोआप दूर होतात. कारण घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात, तर तेथे असतं प्रेम, आपुलकी आणि निस्वार्थ साथ. स्वामी समर्थाचा एक सुंदर असा संदेश आहे, जेथे आपल्या माणसाचा आदर होतो तेथेच देवाचं वास्तव्य असतं. म्हणून आजपासून घरच्यांशी प्रेमाने बोला, त्यांना वेळ द्या. कारण वेळ निघून गेल्यावर पैसा परत मिळतो, यश परत मिळतं, पण माणसं परत मिळत नाहीत. म्हणून जग जिंकण्यापूर्वी स्वतःचं घर जिंका. कारण घरातली माणसं खुश असतील तर देवसुद्धा तुमच्या पाठीशी उभी राहतील. श्री स्वामी समर्थ. तळ येते जीवनात कधी, पण स्वामी सोडत नाही कधी. रात्र जरी काळोखी झाली, आशेची ज्योत मी पेटवली. हात धरून चालवीन तुला, भीतीला दूर करीन मी बळा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या प्रत्येक श्वासामध्ये आहे. डोळे मिटून माझं नाव घे, स्वामी तुझ्या सोबत आहे. जेव्हा जग तुला सोडून जाईल,